सुजय नाराज होऊ नका, आपण लढणारे आहोत, पुन्हा लढू, पुन्हा जिंकू, आपण लढणारे आहोत, रडणारे नाहीत, असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना दिला। हा कानमंत्र त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिला। दिनांक 26 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्यात बैठका घेतल्या। लोणी इथं झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सुजय विखेंना कानमंत्र दिलाय। तसंच किशोर दराडे यांना पुन्हा निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तिथं मशीन हॅक केलं आणि ते जिंकले, ते योग्य झालं असं कुठं असतं का? हा तात्पुरता आणि आसुरी आनंद विरोधकांना घेऊ द्या। विधानसभेत त्यांना समजेल आम्हीच सत्तेवर येऊ, प्रत्येक निवडणुकीतून शिकलं पाहिजे असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आता पहिल्या दिवसापासून मला मंत्री महोदयांनी विचारलं सुजयच्या बद्दल काय, मी बोललो त्याचा तर IBचा रिपोर्ट आहे, तो निवडून येतोय। पण हे अंडर करंट जो आहे सगळा जो, आणि ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगतो खूप मोठ्या प्रमाणावर मतदान झालं, अगदी परदेशातून पण मतदार आले, हे शिकण्यासारखं आहे। आणि म्हणून यामध्ये आता मी काही जास्त डिटेलमध्ये जात नाही। समोरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझ्यापेक्षा मंत्री महोदय फार चांगल्या प्रकारे ओळखतात, कारण ते बऱ्याच वर्षापासून, खरं म्हणजे आता मागचं जे काय झालेलं आहे त्याचं आपल्याला काहीतरी भरपाई पाहिजे का नाही? सुजय काय नाराज होऊ नको, आपण लढणारे आहोत, लढून पुन्हा लढू, पुन्हा जिंकू। लोखंडे आहे तिकडे, कारण आपण लढणारे आहे, रडणारे नाही। आणि म्हणून बघा, आता तुम्हाला सांगतो मी, काय आपल्या जागा जिंकलो तिकडे आम्ही ती EVM मशीन हॅक केली, त्यांच्या जागा जिंकल्या तिकडे EVM चांगली आहे, हे असं कुठं असतं का? आता जाऊ दे, मला त्याच्यामध्ये जायचं नाही आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।